नमस्कार, मी दुर्वा कांबळी. माझे कोकणच्या बातमीपत्रात तुमचं मनपूर्वक स्वागत करते. बातमीपत्राच्या सुरुवातीलाच नजर टाकूया ठळक घडामोडींवर. मुंबई गोवा महामार्गावर खेड कळंबणी गावानजीक अपघात. खाजगी ट्रॅव्हलर बस खड्ड्यात कलंडली, 8 प्रवासी जखमी. नाताळ सणानिमित्त बाजारपेठा सजल्या. बाजारपेठांमध्ये सजावटीच्या वस्तूंच्या खरेदीसाठी नागरिकांची गर्दी. चिपळूणमध्ये विकृत मानसिकतेचे दर्शन. शिवनदीमध्ये दुर्गंधीचे साम्राज्य. नदीमध्ये कचरा प्लास्टिक टाकून नदी प्रदूषित. आणि नवी मुंबईमध्ये शिंदे गटात गेलेले पदाधिकारी कारवाईच्या धाकाने गेले. ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख विठ्ठल मोरेंचे वक्तव्य. आता पाहूया सविस्तर वृत्त. मुंबई गोवा महामार्गावर रत्नागिरी खेडमधील कळंबणी गावानजीक पुण्याहून खेडला येणाऱ्या खाजगी ट्रॅव्हलर बसला अपघात झाला आहे. ही बस महामार्गावरील हॅप्पी पंजाबी ढाब्याच्या समोर महामार्गालगत खड्ड्यात कलंडून हा अपघात झालाय. बसमधील 8 प्रवासी जखमी झाले असून त्यांच्यावर कळंबणी उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यात गंभीर जखमी झालेल्या काही प्रवाशांना अधिक उपचारासाठी अन्यत्र हलवण्यात आले आहे. हा अपघात आज पहाटे 5:30 वाजण्याच्या सुमारास महामार्गावरील हॅप्पी पंजाबी ढाब्यानजीक पेट्रोल पंपासमोर घडला आहे. खेडमधील भरणे नाका या ठिकाणी असणाऱ्या कुणबी शिक्षण प्रसारक संस्थेच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमासाठी पेण येथून खेडला हे सर्वजण येत होते अशी माहिती मिळत आहे. अपघाताचे वृत्त समजताच खेडमधील मदत ग्रुपचे प्रसाद गांधी व स्वामी नरेंद्र महाराज संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी जखमींना अपघाताच्या ठिकाणाहून रुग्णालयात तातडीने हलवले. फिनोलेक्स अकॅडमी ऑफ मॅनेजमेंट अँड टेक्नॉलॉजी MIDC मिरजोळे रोड येथे जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हास्तरीय सादरीकरण सत्राचे आयोजन करण्यात आले होते. याचे उद्घाटन तहसीलदार तेजस्विनी पाटील यांच्या हस्ते झाले. यावेळी फिनोलेक्स अकॅडमी ऑफ मॅनेजमेंट अँड टेक्नॉलॉजीचे प्राचार्य डॉ. कौशल प्रसाद, जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहाय्यक आयुक्त इनुजा शेख, संस्था समन्वयक हेमंत चव्हाण तसेच आमंत्रित ज्युरी मेंबर्स आदी उपस्थित होते. महाराष्ट्र स्टुडंट इनोव्हेशन चॅलेंज अंतर्गत जिल्ह्यामध्ये महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटी मार्फत 14 नव उद्योजकांची निवड करण्यात आली. या स्पर्धेमध्ये निवडण्यात आलेल्या 14 उमेदवारांनी नाविन्यता सोसायटीद्वारे निवडण्यात आलेल्या परीक्षकांसमोर आपल्या नाविन्यपूर्ण कल्पनांचं सादरीकरण केलं. भारत निवडणूक आयोग नवी दिल्ली व मुख्य निवडणूक अधिकारी महाराष्ट्र राज्य यांनी सार्वत्रिक लोकसभा निवडणुका 2024 पूर्वी EVM व्हीव्हीपॅट बाबत नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी मोहीम राबविण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यानुसार जिल्हाधिकारी M. देवेंद्र सिंग यांच्या मार्गदर्शनाखाली प्रत्येक विधानसभेसाठी 2 मोबाईल प्रात्यक्षिक व्हॅनद्वारे EVM व्हीव्हीपॅट हे प्रत्येक मतदान केंद्रस्थळावर पोलीस बंदोबस्तात नेऊन त्याबाबतचे प्रात्यक्षिक नागरिकांना दाखवण्यात येणार आहे. जिल्हाधिकारी कार्यालय आवारात अप्पर जिल्हाधिकारी शंकर बर्गे यांनी या कार्यक्रमांतर्गत मोबाईल प्रात्यक्षिक व्हॅनला हिरवा झेंडा दाखवून शुभारंभ केला. यावेळी उपजिल्हा निवडणूक अधिकारी राहुल गायकवाड, प्रांताधिकारी जीवन देसाई उपस्थित होते. नागरिकांनी EVM व्हीव्हीपॅट प्रात्यक्षिक केंद्रास भेट देऊन आपण प्रारूप मतदान बाबतचे प्रात्यक्षिक पुरावे व आपल्या शंकांचे समाधान करून घ्यावे. ज्यांना शक्य होणार नाही त्यांच्यासाठी त्यांच्या मतदान केंद्रस्थळावरही प्रात्यक्षिक आयोजित करण्यात येणार आहे. त्याची पूर्वप्रसिद्धीही करण्यात येणार आहे. त्यानुसार त्यांनी आपल्या मतदान केंद्रस्थळावर नियोजित वेळी हजर राहून मतदानाचे प्रात्यक्षिक करावे. आपल्या याबाबतच्या ज्या शंका असतील त्याचे समाधान करून घ्यावे असे आवाहन उपजिल्हा निवडणूक अधिकारी गायकवाड यांनी केले आहे. सध्या चिपळूणमध्ये विकृत मानसिकतेचे दर्शन पाहायला मिळते. एकीकडे नदी आणि पर्यावरणाचे रक्षण करणारे जीवाच्या आकांताने सामाजिक कार्य करतात, तर दुसरीकडे नदीमध्ये कचरा प्लास्टिक बाटल्या टाकून नदी प्रदूषित करण्याचे काम करणारे वाढलेत.
चिपळूणच्या शिवनदीमध्ये नुकताच कृषी विभागाने एक सुंदर बंधारा बांधला। हेतू होता पाणी अडवण्याचा आणि जिरवण्याचा। याच शिवनदीमध्ये गेल्या वर्षी नाम फाउंडेशन तर्फे गाळ काढून नदी रुंद करण्याचं काम झालं। खुद्द मकरंद अनासपुरे यांच्या हस्ते या ठिकाणी वृक्षारोपण देखील झाले। मात्र काही विकृत मनोवृत्तीच्या लोकांनी या शिवनदीमध्ये उरलेल्या सिमेंटच्या पोत्या आणि भरावाचे तुकडे टाकून नदी प्रदूषित करण्याचं काम सुरू केलं आहे। एकीकडे चिपळूणमध्ये सामाजिक संस्था नदी स्वच्छ ठेवा सुंदर ठेवा असा नारा देत असतानाच शहर स्वच्छ ठेवण्याचं स्वप्न बघत आहेत आणि दुसरीकडे हम नहीं सुधरेंगे म्हणत शहरातीलच काही लोक नदीमध्ये कचरा प्लास्टिक टाकून आपल्या अशिक्षितपणाचे दर्शन दाखवत आहेत। अशा प्रकारे नदीमध्ये कचरा टाकणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी होते। या विकृत मानसिकता असणाऱ्या लोकांना शिक्षा का होत नाही? चिपळूण नगर परिषद याकडे लक्ष देईल का असा सवाल आता उपस्थित केला जातोय। महाराष्ट्र शासन कृषी विभाग, जिल्हा अधीक्षक कृषी कार्यालय रायगड अलिबाग, जिल्हा प्रशासन रायगड अलिबाग व प्रिझम सामाजिक विकास संस्था अलिबाग यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान सन 2023-24 अंतर्गत पौष्टिक तृणधान्य पथनाट्य कार्यक्रमाद्वारे रायगड जिल्ह्यातील गावागावांमध्ये जनजागृती करण्यात येत असून उत्पादकता वाढीच्या दृष्टीने तसेच पौष्टिक तृणधान्यांमध्ये असलेल्या पोषण मूल्यांचे आहारातील महत्त्व पटवून देण्याकरिता अलिबाग बस स्थानकात जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी उज्ज्वला बाणखेले यांच्या प्रमुख उपस्थितीत जनप्रबोधन करण्यात आले। यावेळी कृषी विभागाचे अधिकारी कर्मचारी, प्रिझम संस्थेच्या अध्यक्षा तथा राष्ट्रीय युवा पुरस्कारार्थी भारत सरकार तपस्वी नंदकुमार गोंधळी, आधार फाउंडेशनचे धनंजय कवठेकर, पत्रकार बंधू तसेच बहुसंख्येने प्रवासी उपस्थित होते। तालुका विधी सेवा समिती, वकील संघ चिपळूण व SPM इंग्लिश मीडियम स्कूल चिपळूण यांच्या संयुक्त विद्यमाने विधी साक्षरता शिबिराचे आयोजन केले होते। विधी साक्षरता शिबिराचे महत्त्व उपस्थित विद्यार्थ्यांना समजावून सांगताना जिल्हा न्यायाधीश डॉक्टर अनिता नेवसे यांनी शालेय शिक्षण घेत असताना विद्यार्थ्यांनी आपली भूमिका कशी असावी व त्यांचा शैक्षणिक विकास होण्याच्या दृष्टिकोनातून कसे प्रयत्न करावेत याबाबत सखोल मार्गदर्शन केले। सद्यस्थितीत भारतामध्ये लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे। राष्ट्रीय गुन्हे नोंदणी विभागाच्या आकडेवारीनुसार बालकांच्या एकूण संख्येपैकी भारतातील 24% बालकांवर लैंगिक अत्याचार होत आहेत व त्यातील अधिक अत्याचाराची संख्या बालकांच्या विश्वासातील जवळच्या अथवा प्रौढ व्यक्तींनी केल्याचे आढळून येते। लैंगिक छळवणूक व पोर्नोग्राफी यांसारख्या गुन्ह्यांपासून बालकांचे संरक्षण करण्यासाठी सर्वसमावेशक असा कायदा म्हणजेच लैंगिक गुन्ह्यांपासून बालकांचे संरक्षण कायदा 2012 याबाबत डॉक्टर नेवसे यांनी उपस्थितांना महत्त्वपूर्ण माहिती दिली। नवी मुंबई येथील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे माजी नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांनी काल शिंदे गटात प्रवेश केला। प्रवेशावेळी त्यांनी स्थानिक आणि वरिष्ठ नेत्यांवर दुर्लक्षित करत असल्याचा आरोप केला। त्याच अनुषंगाने ठाकरे गटाचे नवी मुंबई जिल्हा प्रमुख विठ्ठल मोरे यांनी पत्रकार परिषद घेऊन गेले ते सर्वजण आपल्या स्वार्थासाठी आणि कारवाईच्या धाकाने गेले आहेत। भविष्यात त्यांची अवस्था खूप वाईट होणार आहे असे त्यांनी यावेळी सांगितले आहे। काल मिंदे गटाच्या माध्यमातून अनेक वृत्तपत्रांमधून उद्धव ठाकरे पक्षाला खूप मोठं नवी मुंबईमध्ये खूप मोठं खिंडार पडेल अशा प्रकारच्या बातम्या आल्या। संध्याकाळी काही प्रवेश झाले पण त्या बातम्यांमध्ये 107 पदाधिकारी उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे तिकडे प्रवेश करतील अशा प्रकारची बातमी होती। त्यामध्ये 2 नगरसेवक आणि 1 शहर प्रमुख, परंतु 107 पैकी 7 पदाधिकारी सुद्धा प्रवेश करण्याच्या वेळेला उपस्थित नव्हते आणि म्हणून मी माझ्या पक्षाचे सर्व सहकारी ज्यांनी पैशापेक्षा निष्ठेला महत्त्व दिलं त्या माझ्या सर्व सहकाऱ्यांचं उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं मनपूर्वक अभिनंदन करतो। आणि जे लोक त्यांच्याकडे गेलेले आहेत 4, 5, 6 काही, त्यांचं ज्या वेळेला
21 जून 2022 रोजी शिवसेना पक्षामध्ये फूट पडली आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षामधील काही लोकांनी पक्षविरोधी कारवाई केल्या. त्यांच्यावरती हकालपट्टीची कारवाई झाली. हकालपट्टीची कारवाई झालेल्या नेत्यांशी ज्यांनी मधुर संबंध ठेवले त्यांच्यावर आज त्या नेत्यांनी अडचणीची परिस्थिती निर्माण केली आणि त्यांना पक्ष सोडण्याची परिस्थिती त्यांच्यावर आली. याचं मला दुःख होते आणि यांचा रास आम्हाला बघावा लागेल. याबद्दल आम्हाला खरोखर मनापासून सर्वांना खेद होतोय. मी तुम्हाला म्हटलं मधुरचा अर्थ तुम्ही समजून घ्या. मधुर संबंध म्हणजे पैशाचे संबंध ठेवले, व्यवहाराचे संबंध ठेवले. मात्र ते करत असताना मी बोललो तुम्हाला 22व्या मजल्यावर बसणाऱ्या व्यक्तीनं, गारुडी व्यक्तीनं ह्या गरीब आणि अज्ञानी लोकांना फसवलेलं आहे. ते परमेश्वर त्याला माफ करणार नाही. कारण हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सहकारी होते. त्यांच्यावर आमचा राग नाही, कारण ते अज्ञानी माणसं आहेत. त्यांना ह्या माणसाने फसवलेलं आहे. लोकसभेचा उमेदवार महायुतीचाच असेल अशी माहिती माजी आमदार प्रमोद जठार यांनी देवगड येथील पत्रकार परिषदेतून दिली आहे. यावेळी त्यांनी खासदार विनायक राऊत यांच्यावर सडकून टीका केली आहे. आता कोकणातील बेरोजगारांचा अंत पाहू नका, बेरोजगारी व रिफायनरी या विषयावर लोकसभेची लढाई होऊन जाऊ देत, असे देखील जठार यावेळी म्हणाले. महायुतीच्या माध्यमातून आम्ही ही लढायला सांगतो. विनायक राऊत साहेबचे जे स्थानिक खासदार आहेत, गेले 10 वर्ष त्यांनी कोकणाची, इथल्या मुलांची, इथल्या गेल्या 2 पिढ्यांचं नुकसान केलं. इथल्या तरुणांच्या हाताला कुठलाही रोजगार नाही, ते देऊच शकले नाही. हे त्यांनी मान्य करावं. नाही देऊ शकलो तो नाही देऊ शकलो. आणि जे देत होते, ज्या 3 लाख कोटीचा रिफायनरीचा प्रकल्प आणला, सी वर्ल्ड सारखे प्रकल्प जे पर्यटनाला पूरक आहे, जे लोकांना 2-2 लाख पोरांना रोजगार देतात, पुन्हा कोकणातली घरं सुजलाम सुफलाम झाली असते, एडपीच्या शाळेतली पोरं वाढली असते, 80% बंद असलेली घरं उघडली असते. हे सगळं झालं असं गेलं 10 वर्षात. त्यांना जी खीळ बसली त्या विनायक राऊतांच्या विरोधात महायुतीचा खासदार निवडून येणार आणि मोदी साहेब जे 400 खासदार निवडून आणणार त्यांच्या सोबत आता सिंधुदुर्ग रत्नागिरीचा खासदार सोबत जाईल. आणि ही लढाई ही बेरोजगारांना रोजगार देण्यासाठी, रोजगार आम्ही आणत असताना सुद्धा त्याला विरोध करणाऱ्यांच्या विरोधात हे तुंबळ युद्ध होईल 2024. आणि मला विश्वास आहे यावेळेला लोकसभेमध्ये जो उमेदवार तो अभ्यासू, नेतृत्व असलेला, वक्तृत्व असलेला, अशा प्रकारचे चांगले माहिती तो कोणी येईल, मोदी साहेब, आमचे फडणवीस साहेब, शिंदे साहेब, ज्याला उमेदवार येईल जो कोणी त्याला आम्ही निवडून आणू. आणि पुढच्या 10 वर्षात आम्ही हे तुमच्या माध्यमातून जनतेला आश्वासन, पुढच्या 10 वर्षात रस्त्यांच्या कामाचं गट, पाण्याच्या काम, बेरोजगारी आम्ही जास्तीत जास्त मिटवण्याचा प्रयत्न करू, हजारो रोजगार निर्माण करू, असं आश्वासन करतो. आम्ही त्या लढाईला लागलेलो आहोत. नाताळनिमित्त नवी मुंबईतील बाजारपेठा विविध साहित्यांनी सजल्या आहेत. बाजारपेठांमध्ये सजावटीच्या वस्तूंच्या खरेदीसाठी गर्दी होऊ लागली आहे. क्रिसमस ट्री, ख्रिस्त जन्माच्या देखाव्यासाठी गोटे, मुखवटे, सांताक्लॉजची टोपी इत्यादी साहित्याला ग्राहकांकडून मोठी मागणी असलेली पाहायला मिळते. प्रतिसाद आता तर सुरुवात आहे तसं पाहायला गेलं तर आता हळूहळू 25 तारखेपर्यंत मला वाटतं खूप तुम्ही बघू शकता की मार्केट पूर्ण भरलेलं आहे आणि गर्दी पण तेवढीच या 25 तारखेपर्यंत नक्की होईल. आणि खरेदीसाठी मी आता फक्त माझ्या घरच्यासाठी फक्त स्टार घेण्यासाठी आलेलो आहे. स्टार घेऊन फक्त जाणार. रेट नाही, रेट ठीक आहे, नॉर्मल आहे. रेट एकदम म्हणजे कमी दरामध्ये आहे, म्हणजे घेईल तशी वस्तू आहे आणि घेईल तशी वस्तूमध्ये ठीक आहे, रिजनेबल रेट आहे, काय असे हाय रेट नाही. हो नक्की. येशू ख्रिस्ताचा जन्म 25 डिसेंबर आणि हा जन्मदिवस असा आहे
की अख्ख्या जगामध्ये फक्त भारतात नाही अख्ख्या जगामध्ये अख्ख्या वर्ल्डमध्ये हा क्रिसमस साजरा केला जातो. मार्केटमध्ये सगळं आहे, ट्री आहे, डेकोरेशन आहे, ऑर्नामेंट आहे, ड्रेस आहे, सगळे लोक घेते, शाळेमध्ये पोरे वगैरे घेते, तसं चाललंय थोडं. रेट म्हणजे असं आहे, सगळे ते 50 रुपयाने स्टार्ट आहे, 1500 पर्यंत सगळं आहे, 50, 100, 150, 200, 250 सगळे मागे पुढे सगळे चालते. नाही, एवढे काय फरक नाही पडला, ते लोक घेते, त्याला फेस्टिवल वगैरे सगळे फेस्टिवल मनवते. मागणी आहे पहिल्यापासून चांगलीच आहे, आता चालते, व्यवसाय चांगला आहे, सगळे मस्त आहे. क्रिसमस मध्ये सगळे ट्री आहे, ड्रेस आहे, गार्लँड आहे, ऑर्नामेंट आहे, केप वगैरे आहे, सगळे डेकोरेशन सगळे चालते. असं आहे, असते आपल्या संध्याकाळीपर्यंत असते. शिवसेना नेते तथा रायगड जिल्हा संपर्क प्रमुख प्रकाश देसाई यांचा वाढदिवस विविध उपक्रम राबवून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. प्रकाश देसाई यांच्या वाढदिवसानिमित्त पेणमध्ये शिवसेनेतर्फे रुपेश पाटील यांच्या माध्यमातून पेणमध्ये उपजिल्हा रुग्णालयात फळे वाटप तसेच जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळा हनुमानपाडा येथे शालेय विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. विविध उपक्रम राबविले गेले तसेच प्रकाश देसाई यांच्या निवासस्थानी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांकडून केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला. यावेळी शिवसेनेचे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. यासह वेळ झाले बातमीपत्रात इथेच थांबण्याची. भेटूया नवीन बातमीपत्रासह. तुम्ही पाहत रहा फक्त माझे कोकण.